जे स्थानिक आमदार आहेत ते सत्ताधारी आमदार आहेत, त्यांच्याच गावामध्ये अशा घटना घडत असतील तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती हलाखीची झाली हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. अनेक वेळा आम्ही हा मुद्दा घेतला, अधिवेशनात आम्ही बोललो, आंदोलनं केली. ज्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या परिवाराला खूप मोठी किंमत मुलीला मृत्युमुखी पाडल्यामुळे त्या ठिकाणी मोजावी लागली, अशा परिवाराला जाऊन आम्ही भेटलो, काही वकिलांना आम्ही भेटलो आणि सगळं झाल्यानंतर सातत्याने आम्ही काही आकडे सरकारसमोर मांडत आहोत की आपल्याला शक्ती कायद्यासारखा कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आणावा लागेल. पण दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेब जे आपल्या या राज्याचे होम मिनिस्टर आहेत ते शब्दाचा खेळ करतात. आकडेवारी आम्ही जेव्हा सांगत असतो, जेव्हा आम्ही सांगतो की आपण बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पुढे चाललेलो आहोत गुन्हेगारीच्या बाबतीत, पण मग आकडेवारीचा खेळ करत ते कुठंतरी त्या विषयावरचं लक्ष हे दुसरीकडे कुठंतरी घेऊन जातात. मला त्यांना एवढंच सांगायचं की अत्याचार होत आहेत, मुलींवर होत आहेत, महिलांवर होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे अत्याचार वाढत चाललेले आहेत. त्यामुळे कुठं ना कुठंतरी कायदा व सुव्यवस्था आपली कमकुवत झालेली आहे. पोलिसांची भीती कमी झालेली आहे. पोलिसांचा वापर हा VIP लोकांना प्रोटेक्शन देण्यासाठी, आमदारांना प्रोटेक्शन देण्यासाठी, खासदारांना प्रोटेक्शन देण्यासाठी वापरला जात आहे. आणि मग याच्यामुळेच सामान्य परिवारातल्या मुलींवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात. हे खरं तर दुर्दैवी आहे. त्यामुळे शक्ती कायद्यासारखा एक चांगला कायदा जो अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये आणला होता, केंद्राला पाठवला होता, जो केंद्राने रिजेक्ट केला, तो मान्य करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जुन्नरला झालेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु या सगळ्या वारंवार घटना महिला अत्याचाराच्या ज्या आहेत त्या राज्यामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळतात. कुठेतरी राज्याचा गृहमंत्र्यांचा वचक जो आहे तो सध्या कायदा सुव्यवस्थेवरती नाहीये का? कारण की सातत्यानं नसरापूरची घटना घडते, त्याच्यावरती लोकांचा आक्रोश एकीकडे येतो. बदलापूरची घटना झाली, त्याच्यानंतर नसरापूर, आता ही, म्हणजे एका पाठोपाठ एक असंख्य अशा घटना घडतात. काय झालंय की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कुठं ना कुठेतरी त्यांचा वेळ हा राजकारणामध्ये, त्याच्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर जरा जास्त चाललाय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि होम डिपार्टमेंटकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. होम डिपार्टमेंटचा वापर कोणाला धमकी देण्यात असेल, कोणाला भीती दाखवण्यात असेल, तो तर वापरला जातोच. पण झालं असं आहे की होम डिपार्टमेंट कशासाठी आहे तर लोकांना कुठेतरी प्रोटेक्शन देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था या राज्यात चांगली असावी याच्यासाठी. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना होम डिपार्टमेंटसाठी वेळ मिळत नाही असं आपलं तिथं म्हणावं लागेल. म्हणूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालावली आहे. ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चाललेले आहेत, अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले, अवैध दारूधंदे आपल्या या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. पण दुर्दैव असं त्याच्यावर कुठेही कंट्रोल केला जात नाही. त्यामुळे ह्या ज्या काही घटना घडत आहेत पूर्णपणे त्याला होम डिपार्टमेंट जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे. आणि याच्यावर लवकरात लवकर एक तर या घटनेमध्ये म्हणजे जुन्नरला झालेल्या घटनेच्या बाबतीत लगेच कारवाई होणं महत्त्वाचं आहे. पण एक कडक कायदा, ज्या कायद्याला बघून कोणाची हिंमतच होणार नाही एखाद्या मुलीकडे चुकीच्या नजरेली बघायची, असा कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आणलाच गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, राम मंदिर चोरी प्रकरणाच्या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने SIT स्थापन केलेली होती. ते SITने जे राम मंदिर ट्रस्ट भूमीमधले जे दोन मुख्य सदस्य होते, अर्थात चंपतराय आणि अनिल मिश्रा, या दोघांच्या वरती SIT स्थापन झालेली होती की दान चोरी कुणी केली म्हणून. परंतु SITने ह्या दोन महत्वाच्या व्यक्तींनाच आता क्लीन चिट दिलेली आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा असं या भाजपच्या सरकारचा तिथं वक्तव्य आपण सगळ्यांनी तिथं ऐकलेलं आहे. पण दुर्दैव असं की धार्मिक स्थळांमध्ये सुद्धा या भाजप सरकारच्या विचाराचे लोक भ्रष्टाचार करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं. पवित्र भूमी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं जे मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे ते काय सरकारी पैशामुळे बांधलंय असं नाही. देशातले सामान्य लोकांनी पैसे एकत्रित केले आणि त्याच्यातून ते पवित्र मंदिर बांधण्यात आलं. आणि त्याच मंदिरामध्ये बांधत असताना सुद्धा आणि नंतर जे काही दान तिथे आलं त्याच्यामध्ये अंदाजे 1500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आता याच्यामध्ये
भाजप शासित उत्तर प्रदेश राज्यांनी तिथं SIT केली. म्हणजे राज्य कोणाचं? भाजपचं. त्या मंदिर ट्रस्टमध्ये, अयोध्या मंदिर ट्रस्टमध्ये लोक कोणाची? भाजपच्या विचाराची. SIT कुणी केली? भाजपली केली. आता झालंय असं की SIT करणारे भाजपचे लोक, पैसे खाणारे भाजपचे लोक, क्लीन चिट देणारे पण भाजपच्या शासनाचे लोक, आणि क्लीन चिट ज्यांना मिळाली, जसं चंपतराय असतील नाही तर शर्मा असतील, हे सुद्धा भाजपच्या विचाराचे लोक. म्हणजे काय आहे की चोरी करणाऱ्या लोकांनाच कुठंतरी इथं त्यांची पाठराखण केली जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. हे दुर्दैवी आहे. पण एक गोष्ट खरी, चोरी झालेली लोकांनी बघितली या देशातल्या, आणि चोरी करणाऱ्या लोकांना कसं वाचवलं जातं भाजपकडनं हे सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी, या देशाच्या लोकांनी बघितलं. त्यामुळे लोकच या बाबतीत योग्य असा निर्णय उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये आणि या देशाच्या इलेक्शनमध्ये घेतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. खरं तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर आता बारामतीकरांना कोणी वाली राहिला नाही का, अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतो. बारामतीमध्ये वाढती गुन्हेगारी आणि विकास कामांच्या पार्श्वभूमीवरती आता स्वतः बारामतीकर जे आहेत ते शरद पवार आणि सुनेत्रा पवारांना पत्र लिहिताना पाहायला मिळतात. पवार साहेब जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथं जात असतात, लोकांना भेटत असतात. सुप्रियाताई खासदार असल्यामुळे सातत्याने ते तिथे असतातच. पण अजितदादांची काम करण्याची पद्धत फार वेगळी होती. आठवड्यातून एक दिवस बारामतीमध्ये असायचे म्हणजे असायचेच. त्याच्याचबरोबर स्वच्छता, गुन्हेगारी, त्याच्याचबरोबर तिथं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे हॉस्पिटलच्या बिल्डिंग असतील, प्रशासकीय काही इमारती असतील, त्या नीट ठेवल्या जात आहेत का, मेंटेन केल्या जात आहेत का, लाईटचं बिल दिलं जात आहे का, या सगळ्या गोष्टींवर अजितदादांचं बारकाईने लक्ष असायचं. आज साहेब ताई लक्ष देऊन आहेत. आता सत्ता ज्यांच्या हातात आहे, म्हणजे कसं असतं की आपण विकासासाठी सत्तेत गेलेला आहात असं अजितदादांच्या पक्षाने त्या ठिकाणी सांगितलं. मग सत्तेत असताना सुद्धा तिथं जर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असेल, ड्रग्सचं प्रमाण वाढलं हे मी सांगितलं, आणि 5 दिवसात तिथं गांजा पकडला हे तुम्ही सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. आम्ही हेही सांगितलं की औषधाचा वापर ड्रग्ससाठी केला जातो आणि तिथं त्या प्रकारची औषधं ही सापडण्यात आली. पाण्याची अडचण होती, ती आम्ही पाठपुरावा करून त्या ठिकाणी सोडवली. आत्ता सुद्धा अतिरिक्त पावसाचं पाणी जे कॅनालमधून जात आहे ते बारामतीकडे, पुरंदरकडे, इंदापूरकडे वळवावं, हे काही महिन्यांपूर्वी आम्ही बैठक घेतली, त्याचा फॉलोअप केला आणि त्या पद्धतीने पाणी तिथे आलं. पण मग माझा हा प्रश्न आहे, सत्तेत असताना सुद्धा तिथं ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष सत्ताधारी पक्षाकडनं केलं जातं हे कुठं ना कुठे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि बारामतीकरांना पवार साहेबांची जी सवय कामाची आणि आदरणीय अजितदादांची जी सवय आहे त्याच पद्धतीनं काम हे बारामतीत होणं ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्या बाबतीत लक्ष हे कुठं ना कुठे त्या ठिकाणी घातलं पाहिजे. सर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत शंकर मांडेकर, त्यांनी खरं तर असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे. रस्ते आहेत तर अपघात तर होणार, अशा पद्धतीचं एक असंवेदनशील वक्तव्य केलंय. कारण की काल पुण्यातच एका खड्ड्यामुळे स्कूटरवरतून पडून एका लहान मुलाचा मृत्यू जो आहे तो झालेला होता. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता या असंवेदनशील? शंकर मांडेकरांना मला विचारायचंय, रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये कोणाची गाडी अडकून कोण मरतंय हे बघितलंय का आपण? म्हणजे सामान्य परिवारातले जे मोटरसायकलवर नाही तर ज्यांच्या छोट्या गाड्या असतात, जे मध्यमवर्गीय आहे, अशा लोकांना या खड्ड्याची अडचण त्या ठिकाणी होते. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला हे खरं असलं तरी खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झाला हे जास्त खरं आहे. 11 वर्षाचा मुलगा गाडीवर जात असताना खड्ड्यात ती गाडी गेल्यामुळे, म्हणजे मोटरसायकल खड्ड्यात गेल्यामुळे मागच्या बाजूला दुर्दैवाने तो पडला आणि त्याच्या अंगावरनं ट्रक गेला आणि त्याचा मृत्यू झाला. 11 वर्षाचा मुलगा. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी चाकणला गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी 2 युवा हे अशाच पद्धतीने जो मुरुम टाकला होता खड्डे बुजवायला, त्याचा चिखल झाला, घसरले आणि मागून त्यांच्या अंगावरनं ट्रक गेला. मग ह्याच्यात मरणारे जे आहेत, ज्यांचा मृत्यू होतो, हे सगळे गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत. जेव्हा एखादा नेता तिथं बघण्यासाठी येतो, व्हिजिट करायला येतो, तो महागड्या 3-3, 2-2 कोटीच्या गाडीमध्ये येतो आणि त्या सगळ्या SUV असतात. त्यामुळे प्रॉब्लेम मध्यमवर्गीयाला आणि गरिबाला तिथं येतो, नेत्यांना प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करून वक्तव्य तिथं करावं. प्रॉब्लेम काय हे जाणून घेऊन प्रॉब्लेम कसा सुटला पाहिजे
यासाठी सत्ताधारी आमदारांनी आणि नेत्यांनी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. सत्तेत असताना सुद्धा, विकासासाठी सत्तेत गेले असताना सुद्धा जर तुमच्या भागामध्ये खड्डे बुजवले जात नसतील तर मला असं वाटतं की या सरकारची लाज जेवढी आम्हाला वाटते तेवढीच या सत्ताधारी आमदारांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. रोहितजी, मुंबईच्या महापौर आहेत आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी आता महापालिका 25 लाखाचा खर्च करणार आहेत. भाजपच्या महापौर आहेत रितू तावडे. याआधी देखील अशा सोशल मीडियाच्या रील्समुळे त्या वादात देखील सापडलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा सोशल मीडियासाठी 25 लाख रुपये प्रति महिना जर खर्च होणार असेल तर याकडे आपण कसं पाहता? जेव्हा जेनझीचं आंदोलन या देशामध्ये झालं आणि त्या आंदोलनाला घाबरून एका मंत्र्याचा राजीनामा या देशातल्या भाजपच्या सरकारला घ्यावा लागला, तेव्हा पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये जे प्रमुख नेते होते त्यांनी चर्चा ही देशाच्या विकासासाठी, युवाच्या अडचणी सुटावेत यासाठी चर्चा केली नव्हती. तिथं चर्चा अशी झाली की सगळ्या मोठ्या मंत्र्यांनी, खासदारांनी आता सोशल मीडियावर खर्च केला पाहिजे, इंस्टाग्रामवर लक्ष दिलं पाहिजे, मेटावर लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा ही कॅबिनेट बैठकीमध्ये दिल्लीत झाली अशी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्याच्याच बरोबर प्रत्येक भाजप शासित राज्यातल्या नेत्यांना सुद्धा तसेच आदेश आले. आता याच्यात महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी सुद्धा जे सत्तेत आहेत त्यांनी सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीला 50-50 लाख 1-1 कोटी रुपये घेऊन तिथं आता घेण्यात आलेलं आहे. तसंच मुंबईच्या महानगरपालिकेचे जे महापौर आहेत मॅडम, त्यांनी सुद्धा तिथे 25 लाख रुपये आणि ते सुद्धा सरकारचे म्हणजे शासनाचे म्हणजे महानगरपालिकेचे 25 लाख खर्च करून जर सोशल मीडियावर ते त्या ठिकाणी वापरत असतील नाही तर वापरणार असतील, हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. तुमची चमचेगिरी करणं नाहीतर तुम्हाला सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने दाखवलं, तुमचे रील करण्यासाठी 25 लाख रुपये हा गरिबाचा, सामान्य लोकांचा पैसा, टॅक्सचा पैसा आहे. कृपा करून तसे पैसे तुम्ही उधळपट्टी करू नये. आणि हे जे काय चाललंय, रीलवर लक्ष देणं, इंस्टाग्रामवर लक्ष देणं, आपण छान कसा दिसतो, आपण चालतो कसा, आपली रील किती प्रसिद्ध होती, आपले किती लाईक्स किती वाढतात, याच्यापेक्षा सामान्य लोकांनी तुमच्याकडे बघत असताना तुमचं चांगलं काम आहे म्हणून तुमचा पाठिंबा वाढावा याच्यासाठी काम करावं, लाईकसाठी काम करू नये. हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे. दादा, तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत राम शिंदे, ते एका काल कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला गेलेले होते. त्यावेळेस तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी टीका केलेली आहे. घोडा मैदान येणार आहे, कोण कोणाला पाणी पाजतंय ते बघूच, कोण कोणाला पाडतंय, कोण कोणाला जिंकवतंय, अशा पद्धतीने तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी टीका केलेली आहे. तुम्ही देखील मध्यंतरी त्यांच्यावरती टिप्पणी केली होती. नाही, मी बोलत असताना थेट नाव घेऊन बोलतो आणि ते आमच्या बोलत असताना नाव घेता येत नाही. याच्यातच फरक आहे ना, हिंमत आणि तिथं कुठंतरी एखाद्या व्यक्तीची जो चुकतो त्याबद्दल बोलण्याची ताकद. त्यामुळे आम्ही नाव घेऊन तिथं बोलत असतो, त्यांना नाव सुद्धा घेता येत नाही. विषय एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये अडचणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्या सुटाव्या यासाठी आमचा पाठपुरावा तिथं चालू आहे. महाराष्ट्रात आम्ही त्या ठिकाणी फिरतो आणि कर्जत आणि जामखेडचे जे सर्व नागरिक आहेत त्यांनी मला ती ताकद दिली, मला तो पाठिंबा दिला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातले प्रॉब्लेम सोडवत असताना कर्जत जामखेडचे सुद्धा बहुतांश प्रॉब्लेम हे आम्ही सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. पद नसताना, राम शिंदे सरांकडे पद असताना त्या पदाचं काय लोणचं घालतायत का असा प्रश्न अनेक वेळा मी तिथं केलेला आहे. विकास कामं कुठलेही मंजूर करून आणत नाही. MIDCचा प्रश्न त्यांच्याकडनं तो सुटलेला नाही. त्याच्याचबरोबर आम्ही प्रशासकीय कार्यालय मंजूर करून आणले, आम्ही तिथं इतरही सर्व शासनाचे काही गोष्टी मंजूर करून आणले. पण आता 95% आम्ही खर्च हा आधीच्या सरकारकडनं तिथं मंजूर करून तो खर्चही झाला. पण मग फर्निचरसाठी कामं थांबलीत, निधी तिथं दिला जात नाही. आम्ही मंजूर केलेला निधी आम्ही विरोधक आहोत म्हणून त्यांचे, आणि ते सभापती असताना सुद्धा तिथं तो पैसा थांबवला जातो. तिथं आम्ही गेस्ट हाऊस तयार केलेत, पण फर्निचर म्हणजे तिथं 5-5 कोटी रुपये खर्च करून गेस्ट हाऊस केलेत, पण फर्निचरसाठी 30 लाख रुपये सुद्धा सभापती महोदयांना तिथं आणता येत नाही. त्यामुळे ते काय, त्यांना सत्तेचा कुठेतरी माज आलाय असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. माझं म्हणणं आहे की तो जो माज आहे ना तो विकास निधी आणण्यासाठी तिथं वापरावा. राम शिंदे असं देखील वक्तव्य करतात की खरा पैलवान मैदान सोडून पळत नाही. अरे,
तुम्ही छोट्या मैदानात खेळत आहात, आम्ही महाराष्ट्राच्या मैदानामध्ये खेळत आहोत. कर्जत जामखेडकरांच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा देत जे काय माझी ओळख निर्माण केलेली आहे त्या ओळखीचा उपयोग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, 2019चा ते कलम त्याच्यामध्ये जो काही कंडिशन टाकली होती ती काढावी आणि 38 लाख शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, याच्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागलं. आणि माझ्या कर्जत जामखेडचे 60,000 लोक त्याच्यामध्ये आहेत. कांदा उत्पादक शेतकरी माझ्याकडे 25,000 आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये ते 25 लाख आहेत. कांद्याचे भाव जेव्हा 5 रुपये किलो होते ते वाढावे यासाठी मला आंदोलन करावं लागलं, शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं. त्यानंतर आता रेट 40 रुपये किलोला गेलेले आहेत. त्यामुळे राम शिंदे सरांचं मैदान हे छोटं आहे, आमचं मैदान हे मोठं आहे आणि आम्ही आता कुस्ती जी खेळत आहोत त्यांच्या नेत्यांबरोबर कुस्ती खेळत आहोत. कारण का त्यांचे नेते दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत आहेत. त्यामुळे तुमची कुस्ती कोणाबरोबर आणि माझी कुस्ती कोणाबरोबर हे कुठेतरी त्या ठिकाणी आता आपण ठरवलं पाहिजे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य केलेली आहे. यावर राम साठवले म्हणतात की मुंबई ही फक्त राज्याची राजधानी नाही आहे, तर ती देशाची आर्थिक राजधानी आहे. अशा प्रकारे गरिबांवर असा कायदा लादणे किती योग्य आहे, आठवले म्हणतात. नाही, असा कोणावरही कायदा त्या ठिकाणी लागू केला नाही पाहिजे. कारण का आपल्या या महाराष्ट्रामध्ये जो कुठला व्यक्ती जो इथं जन्मलाय, मराठीचा आदर ठेवतो, भाषेचा आदर ठेवतो, महाराष्ट्राचा आदर ठेवतो, या महाराष्ट्राच्या भूमीतले सर्व महामानवांचा आदर ठेवतो, तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो आमच्यासाठी मराठी माणूस आहे. त्यामुळे इथं मुंबई असो नाही तर महाराष्ट्र असो, इथे असणाऱ्या स्थानिक लोकांचं मन इतकं मोठं आहे, त्यांनी सगळ्यांना स्वीकारून घेतलेलं आहे. आमची समावेशक भूमिका आहे. पण भाजप आणि सत्ताधारी नेहमी ओबीसी मराठा, त्याच्याचे धनगर आदिवासी, त्यानंतर तिथं हिंदू मुस्लिम आणि मुंबईमध्ये हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा वाद मुद्दामून राजकीय दृष्टिकोनातून कायम ठेवतात आणि राजकीय फायदा व्हावा म्हणून इलेक्शन महानगरपालिकेचं होऊन सुद्धा हा जो काही वाद आहे तो असाच कायम त्यांनी तिथं पुढे ठेवला असेल तर हे योग्य नाही. दादा, खरं तर काल तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि वेगवेगळी तुम्ही समस्या त्यांच्या समोर मांडली. त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना तुम्ही मात्र त्यांचं कौतुक करताना पाहायला मिळालं. तुमचे राजकीय विरोधक असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुम्ही त्यांचं कौतुक करताय. काय विषय झालाय तुमच्या भेटीमध्ये? आमचा स्वभाव असा आहे की जे चांगले ते चांगले, जे वाईट आहे ते वाईट आहे. एखादा मंत्री चांगलं काम करत असेल तर आम्ही चांगलंच बोलतो आणि एखादा व्यक्ती वाईट नाही तर भ्रष्टाचार करत असेल तर त्यांच्यावर आम्ही विरोधच करतो. एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचं कारण असं होतं की काही दिवसांपूर्वी पवित्र भूमी सिंदखेड राजाला मी गेलो होतो. आई जिजाऊंची ती जन्मभूमी, त्या जन्मभूमीसाठी अनेक लोकांनी शब्द दिले, पण तिथला जो विकास आराखडा आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि मग त्या विकास आराखड्यासाठी पैसे मिळावेत यासाठी तिथे असणारे जे नगराध्यक्ष आहेत, सौरभ असतील, त्याच्याचबरोबर इतरही जे उपनगराध्यक्ष आहेत, ह्यांनी सगळ्यांनी व तिथे असणाऱ्या नागरिकांनी आमच्याबरोबर पाठपुरावा केला. शिंगणे साहेबांनी सुद्धा या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे आणि मग मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही सुद्धा आमच्या परीने सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांशी चर्चा करू, बैठका करू आणि नक्कीच पाठपुरावा करून निधी कसा मिळेल यासाठी तिथं आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं की 12 जानेवारी 2027ला जेव्हा आई जिजाऊंची तिथं जयंती असते त्याच्या आधी निधी आला नाही तर आम्ही कुठल्याही नेत्याला तिथं येऊन देणार नाही आणि त्या भूमिकेला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. तसं पत्र घेऊन एकनाथ शिंदे साहेबांना काल मी भेटलो. त्यांची एक बैठक तिथं सुरू होती, त्या बैठकीत आम्ही गेलो. त्यांनी विषय विचारला, तो विषय त्यांना दाखवला, वस्तुस्थिती सांगितली, का निधी दिला गेला पाहिजे हे सांगितलं. अजितदादांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केला होता, निधी देण्यासाठी त्यांनी प्रक्रिया सुरू केली होती पण ती पुढे गेली नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देसाई साहेब जे पर्यटन मंत्री आहेत त्यांच्याशी ते फोनवर बोलले, कलेक्टर साहेबांशी फोनवर बोलले, चीफ सेक्रेटरींशी फोनवर बोलले, नियोजन विभागाबरोबर ते बोलले. माझ्याशी बोलत असताना काय करता येईल, कसं करता येईल याची चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं स्मारक करणं महत्त्वाचं आहे, त्या शहरामध्ये खर्च करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो, मी पत्र दिल्यानंतर ह्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 50 कोटीचा
पवित्र भूमी सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी तिथं 50 कोटीचा निधीचा GR तिथला तिथं काढला. हे जे काय त्यांनी तिथं ऍक्शन घेतली, लगेच GR काढला, खरंच स्तुती करण्यासाठी सारखं आहे. चांगली गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली असेल तर त्यांना अभिनंदन त्यांचं करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कालही मी त्यांचं अभिनंदन केलं, आजही त्यांचं अभिनंदन करतो. असे GR लवकरात लवकर काढलं त्याला एक प्रकारची हिंमत लागते आणि ती हिंमत कालच्या आई जिजाऊंच्या जन्मभूमीसाठी 50 कोटी रुपये देऊन त्यांनी ती हिंमत दाखवली, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. ऐसे करते हैं और सिर्फ केक होना है। नहीं, अभी CET को जाना है ना, वहां पे भी चर्चा आहे. नाही CETचा मुद्दा तिथंच घेऊ ना. तो जरा फार क्रिटिकल आहे आणि माझ्याबरोबर काही शिक्षक पण आले, त्यांनाही आपल्याला प्रश्न उत्तर करा. राम मंदिर में जो स्कैम हुआ उसको जो SIT स्थापित की थी, उस SIT ने दोनों को क्लीन चिट दी है, क्या कहेंगे? देखो, न खाऊंगा न खाने दूंगा, ये जो स्टेटमेंट है ये भाजपा का 2014 का स्टेटमेंट था. उनके नेताओं ने ये स्टेटमेंट हर एक भाषण में इस्तेमाल किया था. बड़े बड़े प्रोजेक्ट में भ्रष्टाचार कैसे हुआ है वो तो हमने आप सबको दिखाया या हम दिखाते रहेंगे. लेकिन सबसे इंपॉर्टेंट क्या है, देश के लोगों ने, कोई गरीब है, कोई अमीर है, कोई मिडिल क्लास है, सबने मिलकर वहां पे पैसा इकट्ठा करके प्रभु श्री राम जी का जो पवित्र अयोध्या में मंदिर है उसके लिए फंड वहां पे तैयार किया था. वो पैसा देने के बाद वहां पे मंदिर खड़ा रहा. उस मंदिर खड़ा होते वक्त वहां पे बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ. उसी के बाद जो डोनेशन आई लोगों की, जब वहां पे दर्शन करने के लिए लोग जाते थे, उस डोनेशन में भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ. करीबन लोगों का कहना है 1500 करोड़ रुपए का भ्रष्टाचार पवित्र भूमि अयोध्या में टेम्पल फंड के माध्यम से वहां पे हुआ. उस टेम्पल फंड में कौन थे, तो वहां पे भाजपा के विचार के या उनकी जो संगठन है उसके विचार के लोग अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रेजर करके वहां पे थे. अभी जब लोगों को यह पता चला और यह मुद्दा गर्म हुआ, चर्चा में आया, तब उनको निलंबित किया गया या उन्होंने इस्तीफा दिया. SIT किसने फॉर्म की, तो उत्तर प्रदेश गवर्नमेंट ने फॉर्म की. उत्तर प्रदेश गवर्नमेंट में किसकी सत्ता है, भाजपा की सत्ता है. SIT फॉर्म करने के बाद उन्होंने इन्वेस्टिगेशन किया और जो लोग जिम्मेदार है फिर भी उनको वहां पे क्लीन चिट दी. मतलब चोरी करने वाले आपके लोग, चोरी करने वाले लोगों को SIT आप ही दोगे. SIT इन्वेस्टिगेशन, जो आपके विचार की SIT वो वहां पे इन्वेस्टिगेशन करेंगी और आपके विचार की SIT चोरी करने वाले लोगों को क्लीन चिट भी देंगे. तो ये गलत है. देखो, वहां पे चोरी हुई है, ये लोगों को पता है, और जिन लोगों ने चोरी की उनको क्लीन चिट भी भाजपा के विचार के सरकार ने वहां पे दी, ये भी लोगों को मालूम है. आने वाले उत्तर प्रदेश इलेक्शन में इसकी कीमत भाजपा को डेफिनेटली लोकशाही के माध्यम से, डेमोक्रेसी के माध्यम से वहां पे देनी पड़ेगी और इस देश के लोग भी भाजपा को आने वाले इलेक्शन में वहां पे उत्तर देंगे, ऐसे हम सबको विश्वास है. रोहित जी, महाराष्ट्र गवर्नमेंट रूल्स ऑफ बिजनेस 2026 में थोड़ा बदलाव किया है सीएम फडणवीस ने, और जितने भी जो पावर्स हैं वो खुद तक रखी हैं. अगर कोई भी मिनिस्टर्स होता है उसको ओवरराइड कर सकते हैं, उनके डिसीजंस को भी. कहीं ना कहीं आप मानते हैं वीटो करने की कोशिश की जा रही है? देखो, ये अनसेड रूल था महाराष्ट्र में, जहां पे मुख्यमंत्री ये हर एक फाइल को देखते थे. उनको अगर कोई फाइल कैंसिल करनी हो या वहां पे ओवर रूल करनी हो तो इनडायरेक्टली वो वहां पे करते थे. क्योंकि अगर आपको मालूम होगा, परदेसी नाम के एक अधिकारी उन्होंने वहां पे रखे हैं जो DCM, दोनों DCM के फाइल्स वहां पे चेक करते हैं. लेकिन कल परसों उन्होंने, मतलब उनके सरकार ने जो GR निकाला, जो रूल निकाला, उसमें जो चीज अनऑफिशियल थी अभी ऑफिशियल कर दी. अभी मेरे को विश्वास है कि इस सरकार में ऐसे कुछ नेता जैसे एकनाथ शिंदे जी है, बहुत आक्रामक है और खुद के निर्णय वहां पे लेते हैं, वो उनके निर्णय लेते जाएंगे. अभी आगे जाके मुख्यमंत्री साहब उनके निर्णय रुकाएंगे कि नहीं रुकाएंगे वो वहां पे देखना पड़ेगा. लेकिन जो बाकी नेता थे या मंत्री है, उनके निर्णय पहले से ही कंट्रोल में थे. अभी आगे जाके देखेंगे ये क्या हो रहा है. देखो, एक तो सत्ता में आने के बाद आपके जो मित्र पक्ष है उनको हम इस तरीके से आप कंट्रोल कर रहे हो,
ओएसडी भाजपा ने दिया इन सब नेताओं को या मंत्रियों को, वहां पे कंट्रोल करने की कोशिश की। उसी के साथ कोई सेक्रेटरी देना है तो वो भाजपा के नेता वहां पे, मतलब मुख्यमंत्री वहां पे निर्णय लेते हैं। उसी के साथ ये तो सत्ता में होने वाली चीजें हैं। एसआईआर के माध्यम से भाजपा ने विरोध में जो सब पक्ष है, जैसे हम हैं, कांग्रेस है, उद्धव ठाकरे साहब की शिवसेना है, वहां पे एसआईआर का तो कंट्रोल पूरा उन्होंने लिया। भाजपा के आमदार जहां पे, वहां पे भी एसआईआर का कंट्रोल पूरा लेके वहां पे मैनिपुलेशन कर रहे, ऐसे लोगों का कहना है। उसी के साथ एकनाथ शिंदे जी हो या वहां पे सुनेत्रा ताई हो, उनके पक्ष के जो आमदार है वहां पे भी बीजेपी एसआईआर को कंट्रोल करते वक्त वहां पे वोटर मैनेजमेंट वहां पे कर रहे। मतलब कहीं ना कहीं तो भी इन दोनों की ताकत पूरी कम करके 2029 में सिर्फ भाजपा वहां पे लड़ेगी, ऐसी कोशिश भाजपा के माध्यम से वहां पे की जा रही है। इसीलिए बहुत पहले मैंने कहा था कि एकनाथ शिंदे जी और अजित दादा के पक्ष के बहुत सारे आमदारों को भाजपा फोड़ने की वहां पे कोशिश करेंगे, लेकिन ये कोशिश एकनाथ शिंदे जी हो या सुनेत्रा बहनी हो, वो सक्सेसफुल करने देंगे कि नहीं देंगे, वो आगे जाके हम सबको पता हो सकता है। जनता पार्टी का जिस तरह से प्रोटेस्ट दिल्ली में हुआ था, उसमें पुलिस के रवैये पे लेके काफी सवाल और पिटीशंस वगैरह फाइल हुई है कोर्ट में, और कोर्ट ने बात की है कि इसके ऊपर एक पैनल का गठन होगा जिसमें रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया को भी शामिल किया जाएगा। किस तरह देखते हैं आप इसको? अच्छे व्यक्ति को, जो एक्स जज है जिनका रेपुटेशन अच्छा है, उनको वहां पे बिठाना बहुत इंपॉर्टेंट है। उसी के साथ पुलिस ने वहां पे जो लाठीचार्ज किया उसमें अलग अलग पुलिस डिपार्टमेंट के लोग थे, रायट कंट्रोल वाले लोग थे, दिल्ली पुलिस वाले लोग थे, लेकिन एक तीसरी कैटेगरी थी जिन्होंने चप्पल पहने थे, सैंडल पहने थे, सिविल ड्रेस पे थे, हाथ में लकड़ी थी, उस लकड़ी को वहां पे खिला लगाया था या नेल लगाया था। ये लोग कौन थे वो देखने की जरूरत है। इसलिए इन्वेस्टिगेशन जो भी अभी जुडिशियल इन्वेस्टिगेशन वहां पे होगा ऐसे बताया जा रहा है। एक तो एफआईआर क्यों किया गया वो मुद्दा, उसी के साथ इसका ऑर्डर, मतलब लाठीचार्ज का ऑर्डर दिया किसने, वो एक मुद्दा। उसी के साथ पुलिस की जो गाड़ियां खराब हो गई थी, जो चल नहीं पाएगी, वो भी गाड़ियां लाठीचार्ज होने के 2 दिन पहले वहां पे लाई गई थी, उसको फोड़ा गया था और वहां पे एक पिक्चर तैयार करने की कोशिश की थी, बच्चों ने वो फोड़ा। वो कैसे हुआ उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए। और वो जो भाजपा के कार्यकर्ते थे जो सिविल ड्रेस में चप्पल पहन के हाथों में लाठी लेके जो बच्चों को, और उसी के साथ ये पुरुष कार्यकर्ता भाजपा के जो लड़कियों को वहां पे मार रहे थे, उनके ऊपर आप क्या कार्रवाई करोगे? फेस रिकग्निशन करके वो कौन भाजपा के कार्यकर्ता थे या आरएसएस के कार्यकर्ता थे, वो चुन चुन के उनको पकड़ के जेल में डालना चाहिए, ऐसे हम सबका वहां पे कहना है। रिक्शा टैक्सी ड्राइवर्स को मराठी मैंडेटरी की है, उस पर रामचंद्र इन्होंने नाराजगी जताई है। उनका कहना है कि मुंबई सिर्फ राज्य की राजधानी नहीं तो देश की आर्थिक राजधानी है, इस तरह से गरीबों पर कानून थोपना कितना सही है? देखो, हमारा कहना यह है, मराठी मानुस कौन है? जो महाराष्ट्र में जन्मा है, मराठी का आदर, मराठी लैंग्वेज का आदर करता है, इस महाराष्ट्र की भूमि का आदर वहां पे किया जाता है। जिस भूमि में वो पैसा कमाते हैं उस भूमि का आदर रखते हुए यहाँ के जो महामानव होके गए उनका आदर रखते हुए वो हमारे लिए मराठी मानुस है। मराठी मानुस ये जात और धर्म के आगे जाके ये महाराष्ट्र के एक हिस्सा है। अभी क्या हो रहा है, भाजपा के जो लोग हैं, कभी ओबीसी मराठा वाद निर्माण करते हैं, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करते हैं, आदिवासी धनगर वाद वहां पर निर्माण करते हैं, और मुंबई के इलेक्शन के लिए अगर आप देखो तो मराठी नॉन मराठी का ये वाद निर्माण करके वहां पे उन्होंने राजनीति की और उसमें महानगर पालिका में सत्ता लाई। अभी तो इलेक्शन तो हो गया, फिर भी ये चीज क्यों कंटिन्यू की जाती है वो देखना पड़ेगा। लेकिन मराठी के खिलाफ या महाराष्ट्र के खिलाफ, महाराष्ट्र में रहते हुए कोई भी अगर वहां पे कुछ बात करता है उसके ऊपर डेफिनेटली कार्रवाई होनी चाहिए। लेकिन ये जो राजनीति अभी लैंग्वेज के ऊपर की जा रही है वो गलत है। तमिलनाडु सरकार ने बड़ा निर्णय लिया है, तीसरा अगर बच्चा होता है उस महिला को तीसरे बच्चे के लिए भी मैटरनिटी लीव देनी पड़ेगी, 1 साल की लिमिट। यस, देखो, मैटरनिटी लीव ये महिलाओं का अधिकार है। पहला बच्चा हो, दूसरा हो या तीसरा हो, ये रेलेवेंस नहीं है। अभी 2 बच्चे
होंगे और उसके आगे अगर कोई होगा तो राजनीति में कोई आ नहीं सकता। वो तो रूल्स आप सबको मालूम है, या उसके रिस्ट्रिक्शंस है, जो बेनिफिट्स है वो है। लेकिन मैटरनिटी लीव के बारे में अगर तीसरे बच्चे को या किसी को अगर चाहते हैं और बच्चे हो, मतलब वो अगर उनका विषय होगा, तो महिलाओं को आदर करते वक्त उनकी जो परिस्थिति होती है, उनका जो हेल्थ होता है, उनको जो उस टाइम में खुद के आरोग्य की वहाँ पे केयर लेना पड़ता है, उसके मैटरनिटी लीव इज अ इम्पॉर्टंट थिंग जो महिलाओं का वो अधिकार है, ऐसे हम सबका कहना है। साहेब, मराठीतले दोनच प्रश्न राहिले। एक पुण्याचा आहे। पुण्यामध्ये अत्यंत एक लाजिरवाणी गोष्ट समोर आलेली आहे की कायदाच अस्तित्वात नसताना पुणे पोलिसांनी ते कलम लावलेली आहे धर्मांतराची आणि तसा गुन्हा दाखल केला आणि नंतर जेव्हा चूक लक्षात आली त्यावेळी ते पुन्हा कलम मागे घेतले आणि जी आधीची कलम आहेत किंवा जुनी जी कलम आहेत त्यानंतर ते रेग्युलर तपास सुरू केलेला आहे। हेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय, खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। आपल्या कायदा व सुव्यवस्थेची या महाराष्ट्रामध्ये खोटे गुन्हे केले जातात, महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहेत। त्याच्याच बरोबर तुम्ही म्हणत आहात पुण्यामध्ये जर जो कायदा अस्तित्वातच नाहीत आणि त्या कायद्याला धरून जर काही लोकांवर तिथं कलम टाकले जात असतील पोलीस विभागाकडनं, म्हणजे पोलीस विभाग किती पॉलिटिकल प्रेशरवर काम करतं, नाही तर झोपेत काम करतं, त्यांचं कुठंच त्या ठिकाणी लक्ष नाही, हे कुठे तिथं सिद्ध होतं। त्यामुळे होम डिपार्टमेंटकडे मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष नसल्यामुळे, या सरकारचं लक्ष नसल्यामुळे याचा फटका हा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात पडत चाललेला आहे। आणि जे कायदे नाहीच आहेत त्या कायद्याचा वापर करून ते कलम जर कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीवर टाकले असतील तर त्या बाबतीतली एन्क्वायरी 100% झाली पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दुसरं, केवायसी मोहिमेनंतर महाराष्ट्र शासनात लाडकी बहीण योजना ही जी राबवण्यात आली होती त्याची जी घसरण आहे, म्हणजे महिलांची संख्या जवळपास 2,48,00,000 वरून 1,65,00,000 वरती आलेली आहे। याकडे आपण कसं पाहता? निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली योजना ही आता फसवी ठरते। 2024ला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनमध्ये जबरदस्त मार हा महायुतीला पडला होता आणि मग याच्यातून आपण बाहेर कसं निघायचं, त्याला वेगळ्या वेगळ्या रणनीती केल्या गेल्या। त्यातली एक रणनीती होती ओबीसी मराठातला वाद मोठ्या प्रमाणात वाढवायचा, हिंदू मुस्लिमांतला वाद मोठ्या प्रमाणात वाढवायचा, मुंबईमध्ये मराठी अमराठीचा वाद तिथं वाढवायचा। आणि चौथी स्ट्रॅटेजी, त्याच्यात मी इलेक्शन कमिशन हे घेत नाही कारण का तो मुद्दा आहेच, कारण का इलेक्शन कमिशन भाजपची बी टीम आहे। पण मग चौथा जो मुद्दा होता की महिला जो वर्ग आहे त्यांना लाडकी बहीण योजना आणून आपण पैसे देऊ आणि त्यांचं मतदान आपल्याकडनं करून घेऊ। तुम्ही बघितलं असेल 2024च्या विधानसभा इलेक्शनच्या आधी ॲडव्हान्समध्ये 3-3 हप्ते दिले, 2-2 हप्ते दिले आणि मग त्याच्यात कुठं ना कुठंतरी महिलांना असं दाखवण्यात आलं की बघा तुम्हाला आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी पैसे देत आहोत, एवढे मोठ्या प्रमाणात पैसे देत आहोत। 1,500 रुपये 3 हप्ते जर एकसाथ दिले तर 4,500 रुपये होतात। घरामध्ये जर 4 महिला असतील तर 13-14 हजार रुपये त्याच्यामध्ये होतात। ॲडव्हान्समध्ये पैसे दिले आणि इलेक्शन संपलं, महिलांचा राजकीय उपयोग म्हणजे त्या मतदानासाठी उपयोग करून घेतला त्यांच्या मताचा, की मग हळूहळू म्हणजे आतापर्यंत 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं। जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो। पण ह्या लोकांची नावं जी कमी केली आहेत, आम्ही त्याचा काही प्रमाणात अभ्यास केल्यानंतर जेन्युइन लोक जे खऱ्या अर्थाने गरीब आहेत अशा महिलांची नावं सुद्धा याच्यातून कमी करण्यात आलेली आहेत आणि ज्यांना पैसे मिळतात तर ते बऱ्यापैकी काही लोक जरा चांगल्या परिस्थिती असताना त्यांना पैसे मिळतात। त्यामुळे नावं कमी करत असताना तोंड बघून नावं कमी केली का, कोण कुठल्या विचाराचे ते बघून नावं कमी केली का, ते हे कुठे ना कुठेतरी बघितलं पाहिजे। आणि सुरुवातीला तुम्ही योजना आणता, पैसे देता आणि नंतर नावं कमी करता, तर मग हे 20-24 हजार कोटी रुपये जे महिलांना दिले, एक तर महिलांकडनं 1 रुपया रिकव्हर करायचा नाही असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। मग 24,000 कोटी रुपये ज्या विभागाली ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा, हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे।